नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण सगळेजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो, फायनली तो दिवस आलेला आहे। फायनली इथे आता ऐश्वर्या आणि ऋषिकेश यांचं लग्न मोडलेलं आहे आणि इथे जानकीने ऐश्वर्याची आता चांगलीच लाठीकाठीने घराच्या बाहेर हकलपट्टीसुद्धा केलेली असते। आणि त्याच पद्धतीने प्रेक्षकांनो, ऐश्वर्याला आता घराच्या बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर इथे जानकीने आपलं गोकुळसुद्धा वाचवलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता ऐश्वर्याची हकलपट्टी तर झालेलीच असते, तेव्हा इथे ऐश्वर्याने अजून एका गोष्टीचा खुलासा केलेला असतो। रणदिवेंच्या घरामध्ये न्याय हा सगळ्यांना सारखा जर आहे तर तो आजीच्या बाबतीत सुद्धा झाला पाहिजे। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने जाता जाता आजीचं कारस्थान सुद्धा उघडं पाडलेलं असतं। ऐश्वर्या म्हणते की जानकी, अगं मला तर घरातून बाहेर काढलंस, पण खरं तर मला ऋषिकेश बरोबर लग्न करायचंच नव्हतं। ही आयडिया तर आजीची होती। आजीनेच मला ऋषिकेश बरोबर लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली होती, कारण त्यांना तुला या घरातून बाहेर काढायचं आहे। मग जर इथे आजीची इच्छाच आहे की तू आणि ऋषिकेश एकत्र राहू नये, मग का राहतेस तू त्या घरामध्ये? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने आजीचं नाव सांगितल्या जानकी आणि ऋषिकेशचा संसार मोडणाऱ्या आजीला इथे आता सुमित्राने घरातून बाहेर काढलेलं असतं, कोकणातला रस्ता दाखवलेला असतो। आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मास्कमॅनने ऐश्वर्याला एक धमकीच दिलेली असते। मास्कमॅनने सांगितलेलं असतं की ऐश्वर्या, ऋषिकेश बरोबर लग्न कर आणि एकदा का लग्न झालं की त्यांचे प्रॉपर्टीचे पेपर मला आणून दे। तेव्हा इथे ऐश्वर्याने आता लग्नापर्यंतचे दिवस मागून घेतलेले असतात। एकदा का ऋषिकेश बरोबर लग्न झालं की प्रॉपर्टीचे पेपर मी तुम्हाला आणून देईन, मग आपण प्रॉपर्टीचं डील करू, मग मी त्या संपूर्ण रणदिवेंना रस्त्यावरती आणेन, अशी ऐश्वर्याने डील केलेली असते। पण आता लग्नच मोडलेलं असतं, त्यामुळे प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्याला मिळणार तरी कसे? त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या आणि ऋषिकेश यांचं लग्न मोडल्याची गोष्ट मास्कमॅनला कळल्यानंतर, प्रॉपर्टीचे पेपर हातातून गेल्याचं कळल्यानंतर इथे मास्कमॅनने चांगलाच ऐश्वर्याला धडा शिकवलेला असतो। तिचा इथे गळा दाबून तिला गोळी मारण्याची सुद्धा धमकी दिलेली असते। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याला एका बाजूला आड आणि एका बाजूला विहीर झालेलं असतं, कारण मास्कमॅनने तिला आता धमकी दिलेली असते की जर 2 दिवसाच्या आत प्रॉपर्टीचे पेपर माझ्या हातात आले नाही तर तू जिवंत राहणार नाही उद्याचा सूर्य बघायला, असं इकडे मास्कमॅनने ऐश्वर्याला सांगितलेलं असतं। त्यामुळे ऐश्वर्याचं हे डील आता तिच्याच अंगाशी आलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर पवार यांचा फोन आलेला असतो। इन्स्पेक्टर पवार यांनी सौमित्रला सांगितलेलं असतं की आपल्याला लता काकूंच्या बाबतीत एक लीड मिळालेली आहे। कन्स्ट्रक्शनच्या बाजूला ज्या बिल्डिंग आहेत तिथे एका रूममध्ये आग लागलेली आहे आणि तिथेच आग लागले ज्या ठिकाणी आपण दोघेजण लताबाईंना शोधायला गेलो होतो। तेव्हा मला तर संशय आहे की कदाचित ती आग लागली नव्हती, ती लावण्यात आली होती। लताबाई आपल्याला काही संकेत देण्याचे प्रयत्न करतायत, त्या तिथून पळून येण्याचा प्रयत्न करतायत। तेव्हा इथे आता सौमित्रने घरातल्या सर्व माणसांना सांगितलेलं असतं, काहीही करा पण हे लग्न टाळा, जोपर्यंत लता काकू सापडत नाही तोपर्यंत हे लग्न टाळलं गेलं पाहिजे, असं सौमित्रने सांगितलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, सौमित्र येतो आणि सारंगला सुद्धा तीच गोष्ट सांगतो की इथे लताबाईंबद्दल एक क्लू सापडलेला आहे आणि जर लताबाई नाही सापडल्या तर इथे ऋषिकेश दादाचं आणि ऐश्वर्याचं लग्न होईल, असं जानकी वहिनीने सांगितले। तेव्हा इथे जानकी वहिनीला या गोष्टीचा खूप जास्त त्रास होतोय हे सुद्धा सौमित्रने सारंगला सांगितलेलं असतं। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणत असतो, कुठेतरी या सगळ्याला जबाबदार मीच आहे, माझ्यामुळेच माझ्या जानकी वहिनीचा आणि ऋषिकेश दादाचा 10-11 वर्षांचा संसार मोडणार आहे, कारण मी सुद्धा त्या दोघांना सुखाने राहू दिलं नाही, माझ्यामुळे सुद्धा त्या दोघांना खूप जास्त त्रास झाला आणि त्या संधीचा फायदा घेऊन आता ऐश्वर्या, ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांना वेगळं करतायत। माझी चुकी आहे कुठेतरी आणि हे सगळं मला आता स्वतःला सुरळीत करायचं आहे, हे लग्न मीच थांबवणार, असं आता सारंग म्हणतो।
त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र जेव्हा इन्स्पेक्टर पवारांबरोबर जातो त्या घरामध्ये जानकीचं स्केच जे मायाने तयार केलेलं असतं ते स्केच आता इथे इन्स्पेक्टर साहेबांच्या हातामध्ये लागलेलं असतं. ते तुकडे तुकडे इथे सौमित्रने जोडल्यानंतर ते स्केच आता जानकी वहिनीचं आहे असं सौमित्रने सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे लताबाईच होत्या, त्यांना लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे असं इकडे इन्स्पेक्टर पवार आता म्हणत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, शेवटीला इथे आता लग्न टाळायचं तरी किती. इथे आता अवंतिकाने ऐश्वर्याची साडी वगैरे गायब करून ठेवलेली असते. पण इथे ऐश्वर्याला संशय येतो. ती म्हणते, जानकी आणि अवंतिका, तुम्ही दोघीजणी कितीही हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करा, पण हे लग्न थांबणार नाही. माझी साडी लवकरात लवकर देऊन टाक. तेव्हा इथे आता ऐश्वर्या अवंतिकाचा हात पिरगळते. ते जानकीला आवडत नाही आणि जानकी ऐश्वर्याला तिची साडी वगैरे देऊन टाकते. तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या आता छान तयार झालेली असते आणि ती ऋषिकेशला म्हणते, तुम्हीही लवकरात लवकर तयार करा, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट दुसरी कुणीच नसेल, आता सांगते मी तुम्हाला. तेव्हा इकडे आता लता जिवंत हवी आहे ना असं ऐश्वर्या म्हणत असते. पण नंतरला प्रेक्षकांनो, इथे जानकीला एक गोष्ट समजलेली असते आणि ती म्हणजे की ऐश्वर्याच्या ताब्यामध्ये लता नाही आहे. हे सत्य आता कुठेतरी जानकीला समजलेलं असतं. तेव्हा इथे लताबाई काही सापडत नाही आहेत. हे लग्न होता कामा नये असं सगळ्यांनाच वाटत असतं. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की बाद झालं, आता बाद झालं. ऐश्वर्याला तुम्ही लोक ओळखत नाही, मी तिला बरोबर ओळखतो. तिने तुम्हाला सांगितलं आहे की लग्न झाल्यानंतर ती लताबाईंचा पत्ता देईल, पण तिचा जानकी वहिनीवरती इतका राग आहे की कदाचित तिने लताबाईंना आधीच मारलं असेल किंवा तिने कुठेतरी किडनॅप करून दुसरीकडे ठेवलं असेल. पण तिला खरोखर माहिती नसेलही की लताबाई जिवंत आहेत की नाही, कारण गुंगीमध्ये असताना त्या म्हणत होत्या की लता कुठे आहे मला माहीत नाही. कदाचित माहितीही नसेल त्यांना. आणि जर इथे ऐश्वर्याने लग्न झाल्यानंतर लता काकू कुठे आहेत हे जर सांगितलंच नाही तर इथे एवढं मोठं बलिदान द्यायचा उपयोगच काय. इथे तू दादाचं लग्न त्या ऐश्वर्याबरोबर लावून देशील जानकी वहिनी, पण जर ऐश्वर्याने नंतरसुद्धा सत्य सांगितलंच नाही तर या सगळ्याचा काय उपयोग होईल सांग ना. मला तर असं वाटतं की हे बघ, लता काकू जिथे कुठे असतील ना त्या आपल्याला नक्की सापडतील. महत्त्वाची गोष्ट आता काय आहे, आपल्याला ऐश्वर्याचं सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं आहे. त्याच्यामुळे हे लग्न जर झालं तर ऐश्वर्याच्या हातामध्ये सत्ता जाईल आणि त्यामुळे त्या सगळीकडे अधिकार गाजवतील, आपल्याला सगळ्यांना रस्त्यावरती आणतील आणि जानकी वहिनीकडून त्यांना जो बदला घ्यायचा आहे तो त्यांचा बदलासुद्धा पूर्ण होईल. तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून काही झालं तरी ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीचं आयुष्य उद्ध्वस्त होता कामा नये. आता माझी येण्याची एंट्री ही आलेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश, मी तुमच्यासाठी जे कपडे डिझाईन करून आणलेत ना माझ्या साडीला मॅचिंग, ते कपडे घालून या. तेव्हा ऋषिकेश आता छान तयार होऊन आलेला असतो. तोपर्यंत लताला मास्कमॅनने सांगितलेलं असतं की ऐश्वर्या आणि ऋषिकेशचं लग्न होतं आहे. तेव्हा लता प्रयत्न करत असते कसंही करून तिथून बाहेर पडण्यासाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लता प्रयत्न करत असते तर एका बाजूला संपूर्ण लग्नाची तयारीसुद्धा झालेली असते. इथे आता मध्ये जे कापड पकडलेलं असतं ते एका बाजूला नाना आणि दुसऱ्या बाजूला सौमित्रने पकडलेलं असतं आणि इथे आता मंगलाष्टका सुरू होतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मध्ये कापड धरल्यानंतर एका बाजूला ऋषिकेश जो काही उभा असतो, ऋषिकेश तिथून आता गायब होतो आणि त्या ठिकाणी सारंग आलेला असतो आणि सारंग येऊन तिथे उभा राहतो. ज्या वेळेला ऐश्वर्या आता हार घालायला ऋषिकेशला जाते तेव्हा बघते तर काय, समोर सारंग उभा असतो. तेव्हा ऐश्वर्या इतकी घाबरते की हातातला हार आता खालीच पडतो. तेव्हा सारंग म्हणतो, काय झालं ऐश्वर्या. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश कुठे आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मी इथेच आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय सारंग, तुम्ही इथे काय करताय. तेव्हा जानकी म्हणते, काय ऐश्वर्या, सारंग फक्त तुला एकट्याला नाही दिसत आहेत, सारंग भाऊजी आम्हालासुद्धा दिसत आहेत. सारंग भाऊजी जिवंत आहेत ऐश्वर्या, जिवंत आहेत. तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, ऐश्वर्या, सारंग जिवंत आहे, तो मेलेला नाही आहे, त्याला काहीही झालेलं नाही आहे, कळलं का तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याला चांगलंच तोंडावरती पाडलेलं असतं. तेव्हा इथे जानकी ऐश्वर्याबरोबर लाठीकाठी खेळते आणि तिला आता घरातून बाहेर हकलून देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, घरातून आता तिची बाहेर हकलपट्टी केल्यानंतर जानकी म्हणते, आता तुला माझ्या या सोन्यासारख्या घरामध्ये जागा नाही, अजिबात माझ्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस, समजलं तुला. तेव्हा इथे सारंगने सुद्धा आता ऐश्वर्याची हकलपट्टी केलेली असते. सारंग म्हणतो, मला तर तुमचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे
ऐश्वर्या म्हणत असते, बरं बरं ठीक आहे, माझं चुकलं, मला घरातून बाहेर काढताय ना, पण तुम्ही एका गोष्टीचा विचार केला आहे का? हे लग्न ठरल्यापासून एक व्यक्ती खूपच जास्त आनंदात आहे आणि ती म्हणजे आजी. ऋषिकेशबरोबर लग्न कर म्हणून मला कुणी सांगितलं ते जरा विचारा आजीला. आजीनेच मला इथे जबरदस्ती केली होती की जानकीला या घरातून बाहेर जर काढायचं असेल तर तू ऋषिकेशबरोबर लग्न कर आणि या घराची मालकीण हो. मला इथे आजीनेच ही जबरदस्ती केली होती आणि त्यांनीच मला सपोर्ट केला होता. त्यांच्या सांगण्यावरूनच मी हा निर्णय घेतला होता. मग जर आता माझं चुकलं आणि तुम्ही मला घरातून बाहेर काढताय तर मग तुम्ही आजीलासुद्धा घरातून बाहेर काढा ना. तेव्हा इथे जानकी काहीच बोलत नाही. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की आई, तू जे काही वागलेस ना ह्या वेळेला जानकी ऋषिकेश बरोबर, ते अत्यंत चुकीचं वागलेस ग. जानकी आणि ऋषिकेशच्या विरोधात नेहमीच तू माझे कान भरत आली आहेस, पण मी कधीच त्यांच्यामध्ये दुरावा आणण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांना मी माझ्यापासून दूर केलं नाही. मध्ये मध्ये माझ्याकडून सुद्धा चुका झाल्या. तुझं आणि ऐश्वर्याचं ऐकून मी सुद्धा बदलले होते, पण त्या दोघांनी मला कधीही अंतर दिलं नाही, कधीही मला एकटं सोडलं नाही. त्यामुळे आता तू जे काही केलेस ना माझ्या जानकी ऋषिकेशला, त्यांच्या 10 वर्षाचा संसार मोडून तू ह्या ऐश्वर्याबरोबर कारस्थानी मुलीबरोबर तू माझ्या मुलाचं लग्न लावून द्यायला निघाली होतीस. अगं रामाला सीता शोभते तशी ऋषिकेशला जानकी शोभते आणि तू ह्या अवदसेला घरामध्ये आणत होतीस आई. ही अवदसा तुला आवडली आहे. जानकी काय कमी करते का तुझं? तुझी व्यवस्थित काळजी तर घेते ना. पण नाही, तू तसं काहीही केलं नाहीस आई. तू नेहमीच इथे जानकीचा राग करत आलीस. तिने कधी तुला मागे पुढे केलं नाही, कधी काही कमी दिलं नाही, पण तू सावत्र सावत्र म्हणून तिला हिणवलंस आणि नेहमी तिचा राग केलास. आणि तुझा राग आता इतका पराकोटीला गेला आहे की तू तिला घरातून बाहेर हकलून देण्यासाठी ऋषिकेशबरोबर ऐश्वर्याचं लग्न लावून द्यायला निघालीस, ते सुद्धा सारंग जिवंत असताना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा म्हणते की बास झाला आता आई, आतापर्यंत तुला मी इथे ठेवून घेतलं. नाना बरोबर म्हणत होते की तुझी आई घर फोडेल आणि तू तेच केलंस आई, तू माझं घर फोडलंस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्राने तिची कपडे वगैरे भरून बॅग तयार केलेली असते आणि ती म्हणत असते की आता एक काम करायचं, आता तू कोकणामध्ये परत जायचं. तिथे जे आपलं घर आहे ना, तिथे साफसफाई केली जाईल, तिथे जाऊन तू आता राहा. तिथे तुझ्यासाठी आपलं जे लोक घर सांभाळतात ना, ते लोक तुझी काळजी घेतील. आम्ही त्यांना हवा तर वाढवून पगार देऊ, पण तू आता इथे राहू नकोस. तेव्हा इथे आता तिची आई म्हणत असते की सुमित्रा असं करू नकोस ग. सुमित्रा म्हणते, नाही आई, तू माझ्या मुलांचा संसार मोडायला निघालीस, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालीस आणि मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. आई, तू आताच्या आता कोकणामध्ये जा. आणि इथे सुमित्राने आपल्याच मुलांचा संसार मोडणाऱ्या तिच्या आईला आता कोकणाचा रस्ता दाखवलेला असतो. तिला इथे गाडी बुक केलेली असते, गाडीमध्ये भरून तिला कोकणामध्ये सोडायला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याची हक्कलपट्टी झाल्यानंतर तिला मास्कमॅनचा फोन आलेला असतो. त्यामुळे आता घराच्या मागच्या बाजूला ऐश्वर्या त्याला भेटायला जाते. मास्कमॅन म्हणतो, काय झालं, लग्न का नाही झालं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही, सारंग जिवंत आहे. तेव्हा तो म्हणतो, अगं मूर्ख मुली, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, ती माणसं तुला मूर्ख बनवतायत म्हणून, पण तू मूर्ख बनलीसच, कारण तू आहेसच ना मूर्ख. अगं तो सारंग जिवंत असताना तो मेला असं तुला सांगितलं आणि योग्य वेळेवरती त्या लोकांनी सारंगची एंट्री केली. आता प्रॉपर्टीचे पेपर कधी आणून देणार आहेस तू, सांग ना मला, कधी आणून देणार आहेस प्रॉपर्टीचे पेपर? मला लवकरात लवकर हवेत. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, पण आता मी काय करू, तो सारंग जिवंत निघाला आणि त्याने तर माझे संपूर्ण कारस्थान त्याच्या घरच्या लोकांना सांगितलं आहे आणि मला तर घरातून आता हकलून दिलं आहे. ऋषिकेशबरोबर लग्न झालं असतं तर निदान मला प्रॉपर्टीचे पेपर तरी तुम्हाला देता आले असते, पण आता मी प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा तुम्हाला देऊ शकत नाही आहे. तेव्हा प्लीज तुम्ही आता मला माफ करा, नाहीतर एक काम करा, मला थोडे दिवस द्या, हे सगळं वातावरण शांत होऊ द्या, मी तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर कसेही मिळवून देईन. प्लीज तुम्ही मला थोडे दिवस द्या. मास्कमॅन म्हणतो, तुला किती दिवस देऊ ग? एवढे दिवस दिले, त्याच्यात काही करू शकली नाहीस, तर तुला अजून थोडे दिवस देऊ का? अजिबात नाही. आणि जे लोक मला फसवतात ना, शब्द देऊनसुद्धा पूर्ण करत नाही, त्या लोकांचा मला राग येतो आणि तशी लोक मला मुळीच आवडत नाही. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याचा गळा तो मास्कमॅन दाबतो आणि बंदूक काढतो आणि तिच्या डोक्याला लावतो आणि म्हणतो, ऐश्वर्या, तू मला मूर्ख बनवतेस का? मी हे अजिबात मान्य करणार नाही आहे. तुझ्या शब्दावरती मी विश्वास ठेवला होता,
म्हणून मी तुला इतकी मदत केली ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, ते डिवोर्स पेपर जे तुमच्याकडे दिलेत ना जानकी ऋषिकेशचे, जाळून टाका, त्याचासुद्धा काही उपयोग नाही आहे. जानकी ऋषिकेशने खूपच हुशारीने त्याच्यावरती खोट्या सह्या केल्यात. खोटे पेपर आहेत ते, आणि ते दोघेजण आता एकत्रच राहणार आहेत. त्यामुळे त्या पेपरचा काही उपयोग नाही होणार. तेव्हा तुम्ही एक काम करा, मला तुम्ही 2-3 दिवस तरी द्या, ॲटलिस्ट मला 2-3 दिवस द्या. त्याच्यामध्ये ते पेपर मला मिळत आहेत का ते मी बघेन, पण प्लीज मला मारू नका, प्लीज मला मारू नका. तेव्हा इथे मास्कमॅनने आता ऐश्वर्याला शेवटचं इथे अल्टिमेटम दिलेलं असतं. तो म्हणतो की मी तुला फक्त 2 दिवस देणार आहे, फक्त 2 दिवस. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचे पेपर काहीही करून रणदिवेंचे प्रॉपर्टीचे पेपर मला आणून द्यायचे, आणि जर तू नाही आणून दिलेस तर मी तुला जिवंत ठेवणार नाही, तुला तिथल्या तिथे गोळी मारणार आणि मारून टाकणार, असं इकडे आता मास्कमॅनने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे मास्कमॅन बरोबर ऐश्वर्याने केलेलं डील हे आता तिच्याच अंगाशी आलेलं असतं. म्हणजे ऐश्वर्याने स्वतःच्या पायावरती स्वतःच कुऱ्हाड मारलेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ऋषिकेशचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या आजीची हकलपट्टी ही गावाकडे केलेली असते, तर इथे ऐश्वर्याची हकलपट्टी रणदिवेंच्या घरामधून करण्यात आलेली असते. अशा रीतीने इथे आता जानकीने आणि संपूर्ण रणदिवे कुटुंबांनी इथे ऐश्वर्याची हकलपट्टी करत आपलं रणदिवे कुटुंब, आपलं गोकुळ हे वाचवलेलं असतं.